काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांचा प्रचार मावळ लोकसभा क्षेत्रात जोरदार सुरू आहे। या अंतर्गत गव्हाण जिल्हा परिषद विभागाची जाहीर प्रचार सभा सोमवारी घनश्याम कोळी यांच्या घरासमोरील मैदानात घेण्यात आली। लोकनेते रामशेठ ठाकूर, अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्यासह मान्यवरांची या सभेला उपस्थिती लाभली। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या प्रचारांचा झंझावात सुरू आहे। या अंतर्गत सोमवारी 7 एप्रिल रोजी उरण तालुक्यातील गव्हाण जिल्हा परिषद विभागाची जाहीर प्रचार सभा घनश्याम हरिश्चंद्र कोळी यांच्या घरासमोरील मैदानात घेण्यात आली। या सभेला लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, उमेदवार अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष जी.आर. पाटील, सुदाम पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, नगराध्यक्षा चारुशीला घरत, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, तालुका महिला अध्यक्ष अॅडव्होकेट आशा भगत, ग्राहक हितकक्षाच्या तालुका अध्यक्षा दर्शना भोईर, आरपीआय डेमोक्रेटिकचे महेश साळुंखे, गव्हाणचे नेते भाऊशेठ पाटील, शुभांगी घरत, चंद्रकांत भोईर, एनसी घरत, कृष्णा पाटील, नामदेव कोळी, वसंत म्हात्रे, विश्वनाथ कोळी, डी.के. कोळी यांच्यासह मान्यवर, स्थानिक आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेकापवर तोफ डागत गव्हाणसह मावळचा विकास होण्यासाठी आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना निवडून देण्याविषयी उपस्थितांना आवाहन केले। शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत अनेक मोर्चे काढले। सुरुवातीला दिबा पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्याच्यानंतर रामशेठ ठाकूर खासदार म्हणून रामशेठ ठाकूरच्या नेतृत्वाखाली, रामशेठ ठाकूरांच्या नेतृत्वाखाली आमदार विवेक पाटील, बालाराम पाटील, जयम म्हात्रे, दत्तूशेठ पाटील या सर्वांना बरोबर आपल्याबरोबर आपले आहेतच आपले सर्व महेंद्र घरत, अरुण शेठ, श्याम म्हात्रे, पण त्याच्याबरोबर त्यांनाही बरोबर घेऊन आपण मोर्चे काढले, आंदोलनं काढली, अनेक आंदोलनं केली। बीपीएलवर आंदोलन केलं, शिडकोवर आंदोलन केलं, रेल्वे करता आंदोलन केलं, पण शेका पक्षाच्या आंदोलनानं मार्ग निघत नव्हता। काँग्रेसमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर 2007 पासून 2010 पर्यंत 3 वर्षात जवळजवळ 90% 12.5%चा प्रश्न आपला सुटला, वाटप झालेला। नाहीतर विवेक पाटीलवर नुसते मोर्चे आंदोलन केले असते, फक्त चपला घासल्या असत्या, बूट घासले असते, मार्ग काही दिसला नसता आपल्याला। 2007 साली आपण 12.5%चा मार्ग बराचसा मार्गी लावला, पण तरी देखील या घरांचा प्रश्न मार्गी लागलेला नव्हता। जी घरं आता आपण ही बाजूला दिसत आहेत सर्व ही रेग्युलाइज करण्याकरता आमदार प्रशांत ठाकूर 2009ला आमदार झाल्यानंतर शिडकोचा महोत्सव जो होता तो महोत्सवाला पण विरोध केला। काही झालं तर आम्ही महोत्सव होऊन देणार आहे। काँग्रेस पक्षानं, राष्ट्रवादीनं ती आरोळ दिली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपण 2007 पर्यंतची घरं रेग्युलाइज करून घेतली। सरकारमध्ये राहून भांडण्याचा अधिकार आपण काही कोणाला सोडलेला नाही आणि त्याच्यामुळे पुढे सुद्धा आपल्याला आंदोलन करायचं लागलं तर रामशेठ ठाकूर खासदार असताना ज्याप्रमाणे बीपीएलवर मोर्चा नेला, 35 लोक आपण लावून घेतले। रेल्वेचा गेट बंद होता दास्तान फाट्यावरचा, तो तिथे उघडायला लावला आपण। शिडकोवरती रस्ता आंदोलन करून तिथे सुद्धा त्यांना हे करायला लावलं, पण शेवटी काँग्रेस मार्फत हे आपलं आंदोलन यशस्वी झालं। त्याशिवाय जिल्हा अध्यक्ष आरसी घरत, ज्येष्ठ कामगार नेते श्याम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, तालुका महिला अध्यक्ष आशा भगत, गव्हाणचे माजी सरपंच वसंत म्हात्रे यांनी उपस्थितांसमोर आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा जोरदार प्रचार केला। काँग्रेसला किंवा काँग्रेस आघाडीच्या लोकांना लोकांकडे जाऊन मतं मागण्याचा अधिकार आहे। तो अधिकार काय उगाच तो प्राप्त झालेला नाही। तो अधिकार आपले नेते आहेत रामशेठ ठाकूर साहेब, त्यांच्याबरोबर उपनेते आहेत, यांनी केलेल्या कामाच्या जोरावर आपण ते मत मागणार आहोत। जर खासदार म्हणून जर बघायचं झालं असेल तर कधी रामशेठ ठाकूर साहेबांकडे बघावा। खासदार झाले 2दा, त्यांनी 2 टर्म गेले, 1 टर्म शॉर्ट टर्म होती। 13 महिन्यांनी ते सरकार पडलं, ते सरकार त्यांच्या एका निर्णायक मताने पडलं। नंतर 99ला पुन्हा निवडून आले आणि त्यांनी जे जिल्ह्याभर हा गव्हाण विभाग तर त्यांनी दत्तक घेतल्यासारखाच आहे। जिल्ह्याभर जे काम केलं असेल खासदार म्हणून तर ते काम जे आहे ते अतिशय उल्लेखनीय आणि आपल्याला अभिमान वाटणार आहे आणि त्या कामाच्या जोरावरच तुम्ही राहुल नार्वेकर साहेबांना मतं द्या असं मी आवाहन करतो। परंतु मला ते शेका पक्षाच्या लोकांचं बुद्धिभ्रंश झालेलं आहे, त्याच्यामुळे कधी कधी त्यांना आठवण पण करून द्यावी लागते। कधी कधी कुठल्या तरी छोट्या मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीला टिमकी वाजवतात, रामशेठ ठाकूरांना आम्ही देव केले, रामशेठ ठाकूर आम्ही खासदार केलाय। अरे मी म्हणेन का रामशेठ ठाकूर साहेबांनी शेकापला खासदारकी मिळवून दिली, कारण तेव्हा जर बघायला गेलं तर 89, 91 आणि 95 किंवा 96
या काळामध्ये इजा बिजा तिचा, तो पण इजा बिजा तिचा कोणाचा नव्हता. सन्माननीय दिवंगत दिबा पाटील साहेब आणि सन्माननीय दिवंगत दत्ता पाटील साहेब अशा मोठ्या मान्यवरांचा इजा बिजा तिचा आंदोलन साहेबांनी केला होता. आणि 96, 97, 98 हा रस्सा तळाला गेलेला, डुबलेला, भंगारमध्ये निघालेला शेका पक्ष होता. तर या रामशेठ ठाकूर साहेबांनी ठाकूर साहेबांनी त्यांना संजीवनी दिलेली. आज जे शेकापक्षून टिवटिव करतात ना, ती टिवटिव या ठाकूर साहेबांनी चालू ठेवली. खरे पाहिलं तेव्हा शेकापक्ष डुबला असता. आणि आज ते म्हणतात का म्हणे शेकापक्ष, अरे तर त्याच्यानंतर रामशेठ ठाकूरांनी पाच वर्ष जिल्ह्यामध्ये भरभरून काम केली, जिल्हा एकदम सुपीक करून ठेवला. सांगितलं का जिल्ह्यामध्ये कुठलाही उमेदवार उभा राहिला ते निवडून येईल. आणि तुम्ही तडप तरुणदार 2000 एप्रिल 4 आमदार विवेक पाटलांना आपण दिलं शेका पक्षाकडनं. काय झालं? अंतुले साहेबांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. आपण वसंत म्हात्रे यांनी सांगितलेलं आहे प्रास्ताविकामध्ये, माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं जन्मगाव. आपण रामशेठ ठाकूर साहेब उभे राहिल्यानंतर दोन्ही निवडणुकांना नुसतं इथं मताधिक्य नाही दिलं तर जिल्हाभर जाऊन आपण सर्वांनी प्रचार करून माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांना आपण लोकसभेमध्ये गेले. आणि खासदार कसा असतो तर रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा वाड्या वस्त्यावर तुम्ही जाऊन पहा, आजही त्यांच्या निधीतून उभी असलेले आपण कामं पाहू शकतो. आणि म्हणून आपण या मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी जो आपण सिडकोचा महोत्सव रोखला आणि जी आमची पहिली या विभागाची गरज कुठली असेल तर सिडकोच्या माध्यमातून नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरं ही आमची रेग्युलर झाली पाहिजे. आणि त्याच्या 30 वर्षाचा प्रश्न जो शेतकरी कामगार पक्षाने सांगितलं, आम्ही फार मोर्चे काढतो परंतु कधी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले नाही. परंतु माननीय रामशेठ ठाकूर साहेब काँग्रेसवासी झाल्यानंतर माननीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा विषय चर्चेला आणला. आणि हा निर्णय घेण्याच्यासाठी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मोर्चा काढण्याची धमकी दिली, नवी मोर्चाची तयारी केली. आणि तिथं महाराष्ट्र शासन झुकलं आणि सांगितलं की 18,000 घरं 2007 पर्यंतची रेग्युलर करण्याचा निर्णय माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्यामुळे तिथं घ्यावा लागला. शासनामध्ये असून, शासनाचा प्रतिनिधी असून किंवा काँग्रेस पक्षाचे आमदार असून आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेब नेते असून आपण त्याच्या विरुद्ध लढतोय. बरेचसे प्रश्न आहेत. कोळी समाजाचा प्रश्न आहे, येणाऱ्या मेट्रोच्या संदर्भात निर्माण होणारा प्रश्न असेल, नावाशेवटीच्या माध्यमातून मिळणारा रोजगार असेल, याच्यासाठी इथं जसं वसंत म्हात्रे यांनी सांगितलं की रामशेठ ठाकूर साहेबांचं खंबीर नेतृत्व नुसतं गव्हाण जिल्हा परिषदला नाही, वडगर जिल्हा परिषद नव्हे तर हा उरण मतदारसंघच त्यांचा आहे. इथून उरणपर्यंत, करंजापर्यंत जिथे जिथे प्रश्न निर्माण होतील तिथं कार्यकर्ते येऊन त्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडत असतात. आपण या दुसरी गोष्ट, गेली अनेक वर्षापासून या देशामध्ये लोकशाही प्रणालीनं निवडणुका आल्या. 1952 सालापासूनचा इतिहास पाहता या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके लोकनेते दिबा पाटील, त्यांच्या उजवे हात आपले जनार्दन भगत साहेब आणि त्यांचे जावई म्हणून नाही पण त्यांचे जवळचे की ज्या 3 नेतृत्वाखाली आपण गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो ते आपले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब. या 3 नेतृत्वाच्या खाली आम्ही 1952 सालापासून निवडणुका लढवत आहोत. पनवेल विधानसभेची निवडणूक आली, सर्व पेट्या मोजून झाल्या. जर का इकडे तिकडे थोडस होत असेल तर प्रत्येक माणूस बोलत असतो, गव्हांची पेटी येऊ द्या मग दाखवतो. आणि त्या गव्हांच्या पेटीने आजपर्यंत विजय दिलेला आहे. खासदार इथला असावा आणि म्हणून इथला खासदार असताना खासदार लोकसभेमध्ये बोलणारा असावा. खासदाराला लोकसभेमध्ये आपलं प्रभावी भाषण करता येता हवं असावा. आणि म्हणून त्याच ठिकाणी त्याला तशा प्रकारची संधी सुद्धा मिळाली पाहिजे. आणि म्हणून या 6 गोष्टीचा अभ्यास करता आमचे ऍडव्होकेट राहुल नार्वेकर या सर्व पंक्तीत बसतात. पलीकडचे जे उमेदवार आहेत मग ते शिवसेनेचे असतील, आता त्यांची युती फाटली. महायुतीच्या समोर मी 2दा उभा राहिलोय, प्रशांत एकदा उभा राहिलाय महायुतीच्या समोर. आणि आता तर यांच्या युत्या फुटल्या, नाती तुटली, आता हे वंचित झालेल्या. म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांचा जो अंदाज आहे की 80-90 हजार मतांपेक्षा जास्तची आघाडी या 3 मतदारसंघातून घेऊ शकतो. वरचे मतदारसंघ हे शरद पवार साहेब, अजित पवार साहेबांचे घरचे मतदारसंघ आहेत. अजित पवारने त्या दिवशी सांगितलं 70-80 हजारचं मताधिक्य वरून आम्ही घेणार आहोत. गणित काढलं तर फार मोठं होतो. आणि लक्षात ठेवा, शेतकरी कामगार पक्ष हा 3ऱ्यापेक्षा कमी क्रमांकावर जाणार आहे. कारण त्यांची मतांची आकडेवारी इथं असतील 60-70-80 हजार 90 हजार.
पण वरती घाटावर काही नाही. शेतकरी कामगार पक्ष औषधाला सुद्धा त्या ठिकाणी नाही. शेतकरी कामगार पक्ष एकही सदस्य नाही त्या ठिकाणी. लक्ष्मणराव जगताप प्रचार करतात मी अपक्ष उमेदवार आहे. इकडं आले का त्यांची बुद्धी फिरते म्हणा मला शेका पक्षाचा पाठिंबा आहे. ज्या ठिकाणी मतच नाहीत ते काय रामशेठ ठाकूर साहेब नाहीत, शरद पवार नाहीत किंवा राहुल गांधी नाहीत की नुसती नावावर मतं मिळू शकतात, तेव्हा राहुल नार्वेकरांच्या पेक्षा फार मोठ्या मताच्या फरकाने ते त्या ठिकाणी राहणार आहेत. तेव्हा शेतकरी कामगार पक्ष ह्या निवडणुकीमध्ये संपणार आहे. त्यांची शेवटची धडपड आहे. आज कुठेतरी पेपरला म्हटलंय का राहुल नार्वेकर सुशिक्षित आहेत, म्हणजे जे.आर. पाटील आणि श्याम म्हात्रे प्रशांत ठाकूरांचा अपमान करतात. अरे प्रशांत ठाकूरने केले तर तुमच्या बापदादाला आयुष्यात जमलं नाही ही जाहीरपणे सांगू आम्ही शकतो. मी नुसतं प्रशांत ठाकूर आमच्या मुलासारखं आहे म्हणून कौतुक करत नाही. प्रशांत ठाकूरांनी जी कामं केलीत ते नार्वेकर साहेब फार मोठी आपल्याला या निवडणुकीमध्ये फरकाला उपयोगाने पडणार. एक पूल केला 185 कोटीचा. मी सगळ्या हिशोब कारण मी 3 विधानसभा लढवल्यात. सगळे हिशोब काढला करोडाचा 100 कोटीपेक्षा जास्त निधी ह्या शेका पक्षाच्या कुठल्याही आमदारांनी दुर्जनी कोणाचं नाव घेणं बरोबर नाही तर शेवटी ते आमचे नेते होते. त्यांचा सगळा 100 कोटी नाही एक पूल 85 कोटी देतो. आणि पनवेलमध्ये रामशेठ ठाकूर साहेब ज्या अपेक्षा तुमच्या होत्या ज्यासाठी प्रशांत ठाकूरांना तुम्ही निवडून देण्यासाठी धडपडत होता, मग तो आंबेडकर भवन असू दे, प्रशासकीय इमारत असू दे, पनवेलचा एसटी स्टँड असू दे, 200 कॉटनचं हॉस्पिटल असू दे, हे प्रश्न पनवेल शहराचे मर्यादित आहेत. चारुशिला घरं त्यांच्या नगराध्यक्ष कालच्या पदापदा आमदार साहेब नगरपालिका निधी आणि सरकारकडनं सगळ्या प्रकारचे निधी आणून पनवेल शहराचा आज कायापालट करण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूरने केलंय. आपल्याला दुसरी एक विनंती करायची की आपले आशीर्वाद आणि आपले सहकार्य उमेदवाराला आणि त्यांच्या आघाडी पक्षाला असणं आवश्यक आहे. आणि आपले आशीर्वाद आणि सहकार्य घेऊन आपला उमेदवार दिल्लीच्या तख्तावरती त्या ठिकाणी त्यांना पाठवायचं आहे. दिल्लीच्या तख्तावरती पाठवत असताना आपल्या विभागातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न JNPTचे असतील, सिडकोच्या संदर्भात असतील, विमानतळाच्या बाबतीत असतील, जे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली. राहुल नार्वेकर साहेब, आम्ही काल मुरुडमध्ये सभेला जात असताना लोकांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमच्या ज्या जमिनीत त्यांना जो 35 सेक्शन लागलेला तो केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा लोकसभेत जाल तेव्हा हाही प्रश्न प्रामुख्यानं मावळ मतदारसंघाच्या वतीनं, तिकडच्या रायगडच्या मतदारसंघाच्या वतीनं सुनील तटकरे साहेब त्या ठिकाणी मांडणारच आहेत. त्याचे प्रश्न तो उचलणार आहेत. पण आपण हा प्रश्न प्रामुख्यानं आपल्या लक्षात ठेवून हाही प्रश्न त्या ठिकाणी आपण लोकसभेमध्ये मांडला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणसाच्या ज्या जमिनी आज कारण नसताना त्या शिक्क्यामुळे काही त्याची किंमत होऊ शकत नाही, ज्याची व्हॅल्यू वाढवू शकत नाही, तर ह्या जमिनीची व्हॅल्यू आणि किंमत वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला लोकसभेमध्ये या ठिकाणी पाठवत आणि त्यासाठी आमची सर्व जनता आपल्याला त्या 17 तारखेला त्या ठिकाणी मतदान करणार आहे. बांधवांनो, जेव्हा एखादा प्रकल्प एखादी कंपनी इकडे येते तेव्हा त्या प्रकल्पावरती, त्या कंपनीवरती, त्या उद्योजकांवरती, त्या उद्योजक समूहावरती एक जबाबदारी असते आणि ती असते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची. म्हणजेच त्यांच्यावर एक जबाबदारी येते कंपनी बनल्यानंतर तिकडच्या स्थानिक लोकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, इतर गोष्टींमध्ये प्राधान्य देणं, तिकडे विकास काम करणं, हॉस्पिटल काढणं, शाळा काढणं, कॉलेजेस काढणं, कितपत हे सगळं आपल्याकडे झालं आहे. बांधवांनो, जर का हे काम खरं तर असतं आपल्या स्थानिक खासदाराचं, जर का स्थानिक खासदारांनी योग्यपणे या गोष्टीचा पाठपुरावा केला असता, 5 वर्षातनं 5दा तरी आले असते उरणमध्ये आणि बघितलं असतं की इकडच्या स्थानिकांबरोबर न्याय होतोय का, इकडच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा त्यांचा प्रश्न आहे, इतर समस्यांचा प्रश्न आहे या कंपन्यांकडचा, शाळा कॉलेजेस विकास कामं होत आहेत का, हे जर पाहिलं असतं तर आज आपल्याला या समस्यांबद्दल बोलायची पाळी आली नसती. पण दुर्दैव आपलं एवढंच की आपण खासदार निवडून देताना एक मुका पुतळा पाठवला संसदेत, त्यांनी जाऊन कधी तिकडे तोंड उघडलं नाही. आणि म्हणून तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या, तुमचे त्रास, तुमचं दुःख हे कधी देशासमोर मांडलंच गेलं नाही, मंत्र्यांसमोर मांडलंच गेलं नाही.